विधवा बाईला दिवसाला एक आणि रात्रीला एक प्रियकराच्या बापाला का ठार केले? छत्तीसगड हादरलं. कोरबा जिल्ह्यातील एका छोट्या गावामध्ये 26 फेब्रुवारी रोजी एकच खळबळ उडाली होती. लोकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दारात झोपलेल्या एका 60 वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आलेली होती. शेजारच्याच भिंतीवर संदेश लिहिले होते की कलियुगातील कल्की पुढचे लक्ष म्हणू, या गावात होणार आणखी 5 हत्या, अशी अनेक धमकीवजा वाक्य होती. ही कलियुगातील कल्की कोण आणि तो का हत्या करतोय, या प्रश्नाने गावकरी हादरून गेले होते. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सारे सोपस्कार पार पाडत असतानाही पोलिसांची संशयी नजर गावकऱ्यावर फिरत होती. गरीब गावकरी लांब थांबून हे सगळे बघत होते. भिंतीवर लिहिलेले संदेश गावकऱ्यांना भीती दाखवण्यासाठी नाही, तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लिहिले आहेत, हे पोलिसांनी ओळखले होते. या गावकऱ्यांमध्येच कुठेतरी मारेकरी बसला आहे, या संशयाने पोलिसांनी तपास चक्रे फिरवण्यास सुरुवात केली होती. यातून जे हाती लागले ते धक्कादायक होते. यात कोणाचा अपराध होता का? वाद तरी कोणाचा आणि कशासाठी होता? एकाच्या वादात दुसऱ्या निरपराध्याचा बळी का? असे अनेक प्रश्न या प्रकरणाने निर्माण केले. वासनेची आग माणसाला माणसातून कशी उठवते, याचे हे एक धगधगते उदाहरण म्हणावे लागेल. छत्तीसगड राज्यात घडलेल्या या घटनेचे हे कथारूप आहे. ही सविस्तर घटना पाहण्याअगोदर तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पकरिया नवपारा हे छत्तीसगड जिल्ह्यातील एक दुर्गम गाव. शेतीसह अन्य व्यवसायावर चरितार्थ चालवणाऱ्या माणसांच्या या गावात सारे काही सुरळीत चालले असतानाच 26 फेब्रुवारी 2025चा दिवस सनसनाटी निर्माण करणारा ठरला. मुळातच गावातील रामसिंग कंवर या 60 वर्षीय वृद्धाचा खून झाला होता. उन्हामुळे दारात खाट टाकून झोपलेल्या रामसिंगचा मृतदेह खाटेवर पडलेला होता. त्याचे डोके फोडण्यात आले होते. रक्ताच्या धारा वाहून सुकून गेलेल्या होत्या. रात्रीच्या काळोखात कोणीतरी त्याचा खून केला होता, हे थरकाप उडवणारे होते. पण जवळच्याच भिंतीवर कलियुगातील कल्की असे नाव धारण केलेल्या एका अज्ञाताने काही संदेश लिहिले होते. दारू पिऊ नका, पकरिया गावात आणखी 5 हत्या होणार, पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न करू नये, खोटे बोलणे पाप आहे, पुढचे लक्ष मोनो, यासारखी वाक्ये लिहिली होते. याचा अर्थ समजला नसला तरी गावात 5 हत्या होणार हे भीतीदायक होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रामसिंगच्या मृतदेहाची पाहणी करण्यात आली. अज्ञाताने अत्यंत जोराने धारदार शस्त्राचा घाव घातल्याने रामसिंगचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र शस्त्र किंवा अन्य कोणताही पुरावा घटनास्थळी नव्हता. तसेच भिंतीवर लिहिलेल्या संदेशामध्ये पुढचा बळी मोनू असल्याचे लिहिले होते. हा मोनू कोण? तर तो होता मयत रामसिंगचा मुलगा मोनू उर्फ जगदीश कंवर. साहजिकच पोलिसांनी सुरुवातीला रामसिंगच्या परिवारातील लोकांच्याकडे चौकशी सुरू केली. जमीन जायदादचा काही वाद आहे का? आर्थिक देवघेवीचा काही वाद आहे का? याचा पोलीस शोध घेत होते. आता दुसरे कारण म्हणजे बाई. रामसिंग तर वृद्ध होता, मग जगदीशचे कोणाशी काही अनैतिक संबंध आहेत का? त्याचा कोणाशी वाद आहे का? याची उत्तरे पोलीस मिळवू लागले. तेव्हा मात्र या प्रकरणाचा गुंता सुटत गेला. या प्रकरणाची सुरुवात फार आधीच झालेली होती. त्याचा शेवट आज झालेला होता. पण बळी मात्र तिसऱ्याचाच गेला होता. जगदीश हा नवतरुण होता. गावातच काम करून तो आपल्या आईवडिलांना हातभार लावत होता. तरण्याबाण जगदीशच्या मनात कामुकता फेर धरू लागली होते. तो गावातील काही महिलांशी सलगी करू लागलेला होता. त्यातच त्याची ओळख गावातील एका विधवेशी झाली होती. तीही शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत होते. वयाची 40शी पार केलेली ती विधवा दिसायला अतिशय सुंदर होती. तिच्या भरलेल्या देहाचा मोह तरण्याबाण जगदीशला झाला होता. ऐन जवानीतील विधवा झाल्याने ती शरीर सुखापासून वंचित आहे असा समज करून घेऊन तो तिच्यावर जाळे टाकू लागलेला होता. काही ना काही निमित्ताने तो तिला भेटू लागला होता. तिला लागेल ती मदत करू लागला. त्याच्या या वागण्याचा अर्थ न समजण्या इतकी ती खुळी नव्हती. ती चतुर होती. तिने त्याच्या मनातले सगळे ओळखले होते आणि ती त्याला खेळवू लागली होती. आता तर त्याला तिच्या जवानीचे ओझरते दर्शन त्याला घडू लागले होते. तसा तो खुळावला होता. एकदा संधी साधून त्याने रानातच
तिचा हात धरला तेव्हा लटक्या रागाने ती म्हणाली, तुला शोभते का रे हे वागणे? तो गांगरला. काय बोलावे त्याला सुचेनासे झाले. तेव्हा ती म्हणाली, असं हात धरलास आणि कुणी बघितले तर काय म्हणतील? कधी घरी येत नाहीस, तिथे कोणच नसते, तिथे हात धरल्यास तर काही नाही वाटणार. असे बोलत ती निघून गेली. तिच्या बोलण्याचा अर्थ त्याला समजला होता आणि तो मनातून हरकून गेला होता. त्यात संध्याकाळी कामाचे निमित्त काढून तो तिच्या घरी गेला. तिने हसून त्याचे स्वागत केले. त्याला चहा देण्यासाठी तिने कप पुढे केला. तेव्हा त्याने तिचा हात पकडला. ती डोळे मोठे करत म्हणाली, हे काय करतोयस? आता इथे कोण आहे बघायला, मग का चिडतेस? आधी चहा तर घे. चहा नको, मला तुझा हात हातात घ्यायचा आहे. हो रे बाबा, देते हात, पण आधी चहा तर घे. तसा त्याने चहाचा कप घेतला. ती त्याच्याजवळ बसली. तो चहा घेत असताना तिने त्याचा दुसरा हात आपल्या हातात घेतला. हात धरल्यावर काय होते? तिने लाडेक आवाजात विचारले. तू मला खूप आवडतेस ग. तो हळूच कुजबुजला. तुझ्या माझ्या वयात किती अंतर आहे? मी तुझ्यापेक्षा खूप मोठी आहे, मग कशी काय आवडते? तिने त्याला उत्तेजित करत विचारले. त्याने कप बाजूला ठेवला होता. माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर, असे म्हणत त्याने तिला मिठी मारली. तिच्या मऊ मुलायम गुबगुबीत देहाच्या स्पर्शाने त्याची काम भावना अनावर झाली होती. तर त्याचा तो राकट तर्णाबाण स्पर्श तिला बेभान करून गेला. दुसरा क्षणी त्याने तिच्या ओठावर ओठ टेकले आणि आवेगाने चुंबन घेऊ लागला. तर तिला मिठीत आवळून तिच्या स्तनांच्या नितंबांचे मर्दन करू लागला. त्याच्या जोरदार आवेगाने तिचा संयम संपला. ती त्याच्यावर तुटून पडली. दोघांनीही मनसोक्तपणे शरीर सुखाचा आनंद लुटला. त्याला तिचे भरदार शरीर मिळाले होते, तर तिला त्याचा तगडा देह मिळाला होता. दोघेही खुश होते. त्यानंतर त्या दोघांना अडवणारे कोणीच नाही असे त्याला वाटत होते, कारण दोघांच्या वयातील अंतर पाहता कोणी संशय घेण्यासारखे नव्हते. त्यामुळे तो आता संधी मिळेल तेव्हा तिच्याशी शरीर संबंध करू लागला होता. तो तरुण होता. त्याला वारंवार शरीर सुखाची इच्छा होत होती आणि तो तिच्याकडे जात होता. पण ती त्याला कधी सुख देई तर कधी नकार देत असे. काही ना काही कारण सांगून त्याला घरात येऊ देत नसे. ती लोकांना घाबरत असेल असे त्याला वाटत असले तरी कारण वेगळेच होते. तिच्या गावातीलच विकास यादव याच्याशी प्रेमसंबंध होते. विकासही तरुण होता. तिशीतलाही न पोचलेला विकास आणि जगदीश असे दोन प्रियकर ती सांभाळत होते. त्या दोघांनाही तिने याची खबर लागू दिलेली नव्हती. दोघांनाही ती आपलीच प्रेयसी आहे असे वाटत होते. तिच्याकडे आणखी एक प्रियकर आहे हे त्या दोघांना माहीत नव्हते. पण हे सगळे फार काळ लपून राहण्यासारखे नव्हते, कारण जगदीश आणि विकास हे दोघे तरुण होते आणि दोघांनाही वारंवार शरीर सुखाची इच्छा होत होती. त्यामुळे ते आपल्या प्रेयसीकडे सुख मागत होते. तिची मात्र दोघांना खुश ठेवताना तारांबळ उडत होते. एकदा ती नको नको म्हणत असतानाही विकास तिला भेटायला आला. तो आला तेव्हा जगदीश तिच्या घरातच बसलेला होता. काम आहे म्हणून आपल्याला भेटणे टाळले आणि ती जगदीश बरोबर बोलत बसली. हे पाहून विकासच्या मनात शंका आली. तिने त्यालाही चहा पाणी दिले. तोही तिच्याशी बोलत तिच्या घरात बसला. काही वेळाने जगदीश निघून गेला. तेव्हा विकासने तिला धरले. तो काम वासनेने पेटलेला होता. त्यातच ती परक्यात तरुणाबरोबर गप्पा मारत बसलेली पाहून त्याचे पित्त खवले होते. रागारागाने तो तिचे शरीर कुस्करू लागला. तिला शिवीगाळ करत विचारू लागला, तो का आला होता? त्याला का घरात घेतलेस? तसा तिलाही राग आला. ती म्हणाली, तो मला कामात मदत करतो म्हणून आला होता. तू माझ्यावर असा संशय घेऊ नकोस. घरात काय काम होते मग? तू त्यालाही प्रेम देतेस काय? असे विचारत तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. तिने त्याला बाजूला सारत बजावले. तुला विचारायचा अधिकार नाही. मी तुला प्रेमात कधी कमी केलेले नाही. माझ्याकडे कोण येते कोण नाही हे तू विचार नको, नाहीतर तू मला भेटायलाच येऊ नको. तिचा हा अवतार पाहून तो नरमला होता. तिला बिलगत तो म्हणाला, माझे तुझ्यावर प्रेम आहे. दुसरा कोणी तुझ्या आयुष्यात आला तर मला ते सहन नाही होणार. तिने त्याला मिठीत घेऊन कुरवाले. मी तुझीच आहे असे म्हणत भरभरून शरीर सुख दिले. तो काम तृप्तीने खुश होऊन घरातून बाहेर पडला असला तरी त्याच्या मनातील राग मात्र कमी झालेला नव्हता. त्याने तिच्यावर आणि जगदीशवर पाळ ठेवले होते. तेव्हा त्याच्या लक्षात आले की जगदीश आणि तिचे प्रेमसंबंध आहेत. त्याला त्या दोघांचा राग आलेला होता, पण तो तिला काही बोलू शकत नव्हता. त्याने जगदीशला एकट्याला गाठले. त्याने जगदीशला सांगितले की माझे तिच्यावर प्रेम आहे, तू आमच्यात येऊ नकोस.
तिच्या देहाची चटक लागलेल्या जगदीशने त्याला धुडकावून लावले. माझे तिच्यावर आणि तिचे माझ्यावर प्रेम आहे, तुझा काही संबंध नाही, तूच बाजूला हो, असे त्याने सांगितले. हे ऐकून विकास चिडला. त्याने जगदीशला धमकी दिली, तू तिचा नाद सोडला नाहीस तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. ताज्या रक्ताच्या जगदीशने त्याला दम दिला. तुला काय करायचे ते करून घे, ती माझी आहे आणि माझीच राहणार. तिच्यासाठी त्या दोघातील वाद आता पेटलेला होता. जगदीश आणि विकास यांच्यात वाद धुमसत होता, पण ते दोघे याबद्दल कोणाशी काही बोलू शकत नव्हते, कारण ते प्रकरणच नाजूक होते. त्या दोघातील वाद किंवा त्या वादाचे कारण कोणाला समजले असते तर गावात बदनामी झाली असते आणि पुन्हा सुखही घेता आले नसते. त्यामुळे त्या दोघांनीही या प्रकरणाची कोठे वाच्यता केली नाही, पण त्या दोघातील वाद मात्र पेटतच होता. जगदीश वारंवार तिला भेटतो, तीही त्यालाच जास्त जवळ करते. हे विकासला सहन होत नव्हते. यावर काय उपाय करावा याचा तो विचार करत होता. यामध्ये त्याला एकच उपाय दिसला, तो म्हणजे जगदीशचे मरण. जगदीश या जगातच नसेल तर ती कोणावर प्रेम करेल? तिला विकासशिवाय पर्याय उरणार नाही. तिचे सगळे प्रेम फक्त त्यालाच मिळेल असा त्याने विचार केला. या विचारावर अंमल करायचा आणि जगदीशला ठार मारायचे हे त्याने पक्के केले होते. तो आता जगदीशच्या पाळतीवर राहू लागला. तो कुठे जातो आणि कधी जातो, कधी येतो, तो एकटा कधी असतो, याची सगळी माहिती त्याने एकट्याने अत्यंत चोरीछुपे जमा केली. गावात कोणाच्याही न कळत जगदीशचा काटा काढायचा असे त्याने ठरवले होते. त्यासाठी त्याने रात्रीच्या काळोखातच जगदीशला संपवण्याचा प्लॅन आखला. त्यानंतर तो जगदीशच्या घराच्या आसपास घुटमवू लागला. अखेर ती काळ रात्र आली. हातात धारदार शस्त्र घेऊन विकास तयारीतच होता. जगदीश दिसला की त्याचा खून करायचा हे ठरवून तो दबा धरून बसलेला होता. रात्रीचा काळोख वाढत चालला होता, पण जगदीश काही नेहमीच्या वाटेवर नजरेस पडत नव्हता. मध्यरात्र उलटून गेली तसा विकास दबक्या पावलाने जगदीशच्या घराकडे निघाला. तो घराजवळ पोहोचला. त्याने आजूबाजूला अंदाज घेतला, पण जगदीश कुठेच नव्हता. दारात खाट्यावर कोणीतरी झोपले होते. तो जगदीश असावा या संशयाने विकास त्याच्याजवळ गेला, तर तो होता जगदीशचा बाप रामसिंग. आपण इतकी तयारी केली, पण जगदीशच न सापडल्याने सगळा प्लॅन चौपट होणार या विचाराने त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आधीच आपल्या प्रेयसीचा उपभोग जगदीश घेत असल्याने तो चिडून होता. त्यातच आता प्लॅन फिसकटल्याने त्याचा राग अनावर झाला. त्याला काय करू आणि काय नको असे झाले होते. या रागाच्या भरात विकासने निरपराध रामसिंगच्या डोक्यातच धारदार शस्त्राचा घाव घातला. हा घाव इतका जोराचा होता की रामसिंगच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही. क्षणार्धात डोके फुटून रामसिंग ठार झाला. आजूबाजूला रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हे पाहून विकासही हादरून गेला. आपण रागाच्या भरात जगदीशचा नाही तर त्याच्या वडिलांचा खून केला हे त्याच्या लक्षात आले. आता पोलिसांचा ससेमिरा मागे लागणार या विचाराने तो घाबरून गेला. यातून सुटण्याचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा विचार तो करू लागला. यातूनच त्याला एक कल्पना सुचली. वेब सिरीजमध्ये दाखवतात त्याप्रमाणे त्याने एक चित्र तयार केले. कलियुगातील कल्की असे नाव धारण केले. या कल्की पाप करणाऱ्यांना धडा शिकवत असल्याचा एक बनाव केला. बाजूला पडलेला कोळसा घेतला आणि काही संदेश भिंतीवर लिहिले आणि तो निघून गेला. आता लोक त्या संदेशाभोवतीच घुटमळत राहणार असे त्याला वाटत होते. झाले तसेच. दुसऱ्या दिवशी रामसिंगचा मृतदेह पाहिल्यानंतर गावात एकच खळबळ माजली. पोलिसांनीही तातडीने तपास सुरू केला, पण या प्रकरणातून सुटका व्हावी, पोलिसांची दिशाभूल व्हावी या उद्देशाने लिहिलेल्या संदेशामुळेच तपासाला दिशा मिळाली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी यांनी शहर पोलीस अधीक्षक भूषण एक्का, सायबर प्रभारी रवींद्र कुमार मीना आणि पोलीस स्टेशन प्रभारी युवराज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले. पोलिसांनी पकारिया नवापारा गावात 24 तास तळ ठोकण्यास सुरुवात केली होती. भिंतीवर मृताच्या मुलाचे जगदीशचे नाव लिहिलेले असल्याने पोलिसांनी जगदीशला केंद्रस्थानी ठेवून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना कळले की जगदीशचे त्याच गावातील एका महिलेशी अवैध संबंध होते. या महिलेचे विकास यादव सोबतही अनैतिक संबंध होते. विकासला हे कळताच त्याने जगदीश सोबत भांडण केले होते. साहजिकच
विकास पोलिसांच्या रडारवर होता। या दरम्यान पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी विकासने 4 मार्च 2025 रोजी गावातील स्मशानभूमीत तलवारीसारख्या शस्त्रासह एक पत्र ऐटवले। हे पत्र आणि शस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतले। आता पोलीस समजून चुकले की संशयित याच गावातील आहे, तसेच तो विकास यादवच असावा। या संशयातूनच पोलिसांनी विकासला ताब्यात घेतले। सुरुवातीला सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्याने पोलिसांना दाद दिली नाही, मात्र पोलिसांनी त्याला बोलते केले। ती विधवा, तिचे जगदीशशी असणारे संबंध आणि त्यावर जगदीश आणि विकास यांच्यात झालेला वाद, या सगळ्याची माहिती पोलिसांनी विकास समोर मांडली आणि तो पोपटासारखा बोलू लागला। त्या विधवेशी संबंध निर्माण करून आपल्या अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या जगदीशला ठार मारण्यासाठी विकासने एक प्लॅन केला होता। त्याने 2 महिन्यापूर्वी एक धारदार लोखंडी हत्यार बनवले होते। तो जगदीशला मारण्यासाठीच आला, पण तो सापडला नाही। दुर्दैवाने दारात झोपलेले त्याचे वडील विकासच्या तडाख्यात सापडले। रागाच्या भरात त्याने त्यांच्यावरच हल्ला केला होता, अशी कबुली त्याने दिली आहे। पोलिसांनी त्याला आता अटक केली असून पुढील तपास सुरू आहे।